याच्याशी संबंधित याचे सगळे जे सूत्रधार आहेत ते सूत्रधार समोर आलेले नाहीये। आम्हाला असं वाटतं की हे जे खून आहेत, चारही खून आणि त्याच्यातला कॉम्रेड पानसरेंचा खून हे एका विचार प्रणालीच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन झालेले खून आहेत। पण बघा, आता खटला सुरू आहे आणि खटला सुरू असतानाच 2022 साली एटीएसनं हा तपास आपल्याकडे घेतला आणि त्यानंतर एटीएसच्या तपासामध्ये कोणत्या महत्वाच्या गोष्टी पुढे आल्या हे केवळ तुम्हाला माहिती असेल। पण हे सगळं खटला सुरू असताना सत्र न्यायालयामध्ये एक तुम्ही नवीन मुद्दा मांडला, तो पुरावा म्हणून ग्राह्य धरावा अशी आपली हायकोर्टाकडे मागणी आहे का? आमची मागणी अशी आहे की एकतर फरार गुन्हेगार जे सापडलेले नाही आहेत ते सापडले, त्यांना ताबडतोब शोधलं जावं। याच्या मागचं संपूर्ण कारस्थान बाहेर यावं जे अजून आलेलं नाहीये तपासामध्ये, आणि याच्याशी संबंधित याचे सगळे जे सूत्रधार आहेत ते सूत्रधार समोर आलेले नाहीये। आम्हाला असं वाटतं की हे जे खून आहेत, चारही खून आणि त्याच्यातला कॉम्रेड पानसरेंचा खून हे एका विचार प्रणालीच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन झालेले खून आहेत, आणि म्हणून या खुनांचा तपास करताना त्याच्या मागची विचार प्रणाली, त्यांचे वैचारिक आधार हे सगळे लक्षात घेतले जावे। याची जी चार्जशीट आहे त्या चार्जशीटमध्ये एक पुस्तकाचा उल्लेख नेहमी येतो, क्षात्रधर्म साधना या पुस्तकाचा उल्लेख येतो, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे जे त्यांच्या विचारधारेला विरोध करणारे लोक आहेत ते लोक दुष्ट आहेत आणि त्यांना या जगामधून घालवण्याचा खरं तर एक समर्थन त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे।